अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधी कॅम्प परिसरात प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीत प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आणि भाजप महानगर अध्यक्ष जयंतराव मसने यांच्या हस्ते पार पडले। प्रचार कार्यालयात उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार अनुप धोत्रे यांनी पंतप्रधान मोदींच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली। केंद्र सरकारच्या माध्यमातून अकोल्यात रस्ते, रेल्वे आणि अमृत योजनेचा विकास झाला असून हे काम पुढे नेण्यासाठी भाजपला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले। आमदार रणधीर सावरकर यांनी राज्य सरकारच्या डबल इंजिन ताकदीचा उल्लेख करत अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच सक्षम असल्याचे सांगितले। राजकारण ही माझ्यासाठी सत्ता नसून सेवा आहे असे सांगत डॉक्टर मुस्कान आशिष पंजवाणी यांनी प्रभाग 16 साठी आपला जाहीरनामा मांडला। दर्जेदार रस्ते, शुद्ध पाणी, महिला सुरक्षा, कौशल्य प्रशिक्षण आणि तरुणांसाठी डिजिटल लायब्ररी यासारख्या सुविधा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। या सोहळ्याला हरीश आलिमचंदानी, विनोद मनवानी, रमेश जग्यासी, कन्हैयालाल रंगवाणी, नानकराम राजपाल, हरिलाल कृपलानी, सुरेंद्र नामदेव यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। प्रभाग 16 मध्ये कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता कंबर कसली आहे। राजेश्वर मंदिराला ब दर्जा मिळावा आणि त्याला 50 कोटीचा विकास निधी मिळावा। देवेंद्रजीनं 11 जूनला इथं सभेत कबूल केलं, 18 जूनला मुंबईला सभा झाली, बैठक झाली आणि बैठकीमध्ये देवेंद्रजीनं ब वर्ग दर्जा देण्याचा कबूल केला। निधी पण ते देणार आहे। त्या अकोला शहरामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी 450 कोटी, स्विमिंग पूलसाठी 30 कोटी, महाराष्ट्रात सगळ्यात अद्ययावत असा सांस्कृतिक भवनासाठी 30 कोटी, आपलं जो दवाखाना आहे सरकारी दवाखाना त्याच्यासाठी 100 कोटी, सुपर स्पेशालिटीसाठी 160 कोटी आणि 2000 कोटीचं अकोल्याला नागरी सुविधा देण्याचंही त्यांनी कबूल केलं होतं आणि ते कृतीत उतरवलं आणि आज अनेक कामांच्या वर्क ऑर्डर तयार आहेत। मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की देवाला काही सांगायची गरज नाही, पण देवाला आल्यानंतर आपल्या शहरात राजेश्वर नगरीत काही ते घेऊन गेले पाहिजे, आपलंही काही देणं लागते। आणि म्हणून तुमच्या वतीनं मी देवेंद्रजींना आज अभिवचन देतो की भाऊ, पुढच्या वेळेस जेव्हा याल तेव्हा विजयी सभेसाठी याल। मागच्या वेळेस आलो, तुम्ही सभा घेतली होती, तुम्ही 50चं आवाहन केलं होतं, आपण 48 जागा दिल्या। आज आम्ही या तमाम अकोलेकरांच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो, तुम्हाला वचन देतो की पुढच्या विजयी सभेत येताना 60+ नगरसेवक घेऊन येऊ आणि मगच तुम्हाला आम्ही समोर जाऊ हे अभिवचन देतो। तुम्ही आजपर्यंत जे प्रेम, विशेष प्रेम आमच्यावर केलं त्याचे आभारही मानतो। माझ्या अर्थ खूप